या पुढती येऊ काला खाऊ दही भात. महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, आम्ही जन्माला येऊ, पण जन्माला आल्याच्या नंतर आम्ही काय करू? आम्ही काला खाण्याकरता जन्माला येऊ. पण महाराज मला सांगा, जन्माला येणं सोपं आहे का? सोपं नाही. आता मला सांगा, आपण गेल्याच्या नंतर आपण म्हणायचं मला पुन्हा जन्माला यायचंय, मी येऊ शकतो, अधिकार आहे? ताकद आहे? नाही, नाही येऊ शकणार. पण जन्माला येण्याची ताकद, जन्माला येण्याचा अधिकार माझे तुकोबराय म्हणतील मला जन्माला जायचंय किंवा मला जन्म घ्यायचा आहे, असं ज्या क्षणाला ठरवलं त्या क्षणाला ते जन्माला जाऊ शकतात, जन्म घेऊ शकतात. का? उपजून या पुढे ती येऊ काला खाऊ म्हणू शकतात ते, पण तुम्ही आम्ही म्हणू शकत नाही. हा, वैकुंठी तो ऐसे नाही कवल काही काल्याचे. वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा काला या ठिकाणी मिळतो महाराज. कुठे? इथे वैकुंठामध्ये सुद्धा हा काला मिळत नाही. एवढा दुर्मिळ आहे, एवढा दुर्लभ आहे. पण महाराज आम्हाला काला म्हणजे काय पहा ना. काला जो असतो ना, आज आम्ही बरेच सप्ताह झाल्याच्या नंतर काल्याला जातो महाराज, आणि जास्त काले केल्यामुळं आम्हाला काय काल्याच्या बद्दलचं महात्म्य आमच्या अंतकरणामध्ये असं म्हणतात ना, एखाद्या संग जास्तच परिचय झाला की माणसाची किंमत कमी होते. अगदी तसंच काला काला जास्त झाला की माणसाला काला म्हणजे काही विशेष वाटत नाही, पण काल्याचं महत्व फार मोठं आहे. अहो तो काला एवढा श्रेष्ठ आहे, एवढा श्रेष्ठ आहे की तो काला मिळावा म्हणून स्वर्गातले जे देवादिक होते ना, त्यांना सुद्धा वाटलं आम्हाला काला मिळावा, म्हणून पाण्यामध्ये ते मासे झाले होते महाराज. एवढा काल्याचा अधिकार मोठा आहे. आणि म्हणून महाराज वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. मग महाराज सांगतात, असा दुर्लभ असणारा काला इथं मिळतो. कुठं? संतांच्या संगतीमध्ये. आणि हाच काला आम्हाला पुन्हा पुन्हा मिळावा, पुन्हा पुन्हा मिळावा, याच्याकरता आम्ही जन्माला येऊ. मग महाराज म्हणतात, आम्ही हा जो काला आहे एकमेकाला देऊ, एकमेका देऊ मुखी सुखे घालू, सुखे घालू उंबरी. मग महाराज म्हणतात, तुका म्हणे वाळवंट. वाळवंटात जसा काला आहे, वाळवंटात जो काला आहे त्याच्यासारखं वाळवंटासारखं ठिकाण उत्तम जगात दुसरं कोणतं नाही, असं अभंग या अभंगामध्ये महाराज सांगतात. अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे विठ्ठल. आज काला आहे, आणि काला असल्या कारणानं आज काल्याच्या कीर्तनामध्ये आम्हाला दुसरं काही ऐकायला मिळेल याच्या अपेक्षेने आलेले मंडळी कृपया मला क्षमा करा, कारण तुमची अपेक्षा भंग होणार आहे. कारण आज काला आहे, आणि काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला केवळ आणि केवळ त्या भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या लीलेचं वर्णनच ऐकायला मिळेल. संतुष्ट होतो का? आता ऐका, 7 दिवस तुम्ही आणि मी या ठिकाणी सप्ताहामध्ये जी सेवा केली, आता काल मागणीपर प्रकरणातला अभंग होता, म्हणजे 7 दिवसाचं मागणं काल मागायचं आणि आजी देतो पोट भरी पुरे म्हणालं कधी? काल का आज? काल मागायचं आणि आज घ्यायचं, म्हणजे आज सगळे आनंदात असतात. का? तर आज आम्हाला खायला मिळणार. आजी देतो पोट भरी पुरे म्हणालं, तुम्हाला हवं तेवढं देतो, पोट भरलं तरी देतो, एवढं देतो म्हटले. आणि म्हणून महाराज आज आनंदी आनंद आहे. आणि असा आनंद असल्या कारणानं महाराज या
गोकुळामधलं वर्णन करावं, गोकुळामधल्या लीलेचं वर्णन करावं, तर ऐका. हा भगवान परमात्मा इथं अवताराला केव्हा येतो, कधी येतो, ऐका. आता अवताराला का तो असा सहज येत नाही. आता तुम्ही आणि मी येतो ते आमचं कर्म असतं, बरोबर की नाही. आम्ही जे काही चुकीचं वाईट जे काही कर्म केलं असतं कर्माचे फळ भोगण्याकरता किंवा काहीतरी चांगलं करण्याकरता आम्ही इथं जन्माला येतो. पण महाराज संत मंडळी स्वतः आपणहून येतात आणि जगाच्या मालकाला मात्र आपणहून नाही तर त्याला बोलवायला जावं लागतं. काय बोलवायला जावं लागतं. मग महाराज देव जन्माला आला त्याला नेमकं बोलवायला गेलं होतं कोण, बरोबर की नाही. त्याला बोलवायला गेलं कोण होतं, ऐका. आता तो असणारा भगवान परमात्मा ज्या वेळेला पृथ्वी माता, या पृथ्वी मातेला असणारे दैत्य दुष्ट राक्षस यांनी असं थैमान घातलं होतं. काही यज्ञ या काही होऊ देना, साधू संतांना छळ, साधू संतांना त्रास द्यायला लागले, काही भजन पूजन होऊ देना. आणि असे दुष्ट मातल्याच्या नंतर मग महाराज काय झालं, पृथ्वी माता म्हणाली आता हे ओझं काही मला झेपणार नाही. पहा ना आपल्या डोक्यावरती आपण किती गोणी घेऊ एक जण एखादी गोणी घेईल, बरोबर की नाही. त्याच्या डोक्यावर अजून एक गोणी दिली, जमेल काय, नाही जमणार. एक गोणी जमेल. मग महाराज तसं आता पृथ्वी माता जी होती तिला ओझं झाल्याच्या नंतर तिला काही झेपेना. मग ती मात्र ब्रह्मदेवाला शरण गेली बाबा. आणि शरण गेल्याच्या नंतर ब्रह्मदेवाला म्हणते आता मात्र मला सहन होत नाही. मग आता काय करायचं. वत्सरूपी पृथ्वी ब्रह्मापासी जाय नेत्रीवाहे तो सांगत असे. ब्रह्मदेवाला घराणं मांडलं, ब्रह्मदेवाला सांगितलं. ब्रह्मदेव म्हटले हे बघ माता माझ्याकडे एकच खातं आहे. म्हटले कुठलं, एकच काम आहे माझ्याकडे, काय, फक्त बनवायचं, माणसं बनवायचं, माणसं घडवायचं, एवढं काम माझ्याकडे. हे काम काय माझ्याकडे मला जमणार नाही. मग म्हणले काय करायचं. मग म्हटले चला आपण भगवान शिवजींकडे जाऊ. मग महाराज भगवान शिवजींकडे गेले. आणि गेल्याच्या नंतर मला माहिती आहे तुम्ही चरित्र ऐकलेलं आहे, बरोबर की नाही, पण तरी सुद्धा सांगणं गरजेचं आहे. आणि मग महाराज भगवान शिवजीकडे गेल्याच्या नंतर भगवान शिवजी म्हणतात माझं एकच काम आहे, ते म्हणजे गेलेल्या त्या ठिकाणी माणसाला उचलायचं, एकदा का त्याचं संपलं त्याला घेऊन जायचं, हे काम माझ्याकडे. मग आता म्हणले काय करावं. म्हटले त्याला दुसरा तिसरा चौथा काहीच पर्याय नाही. आता एकमेव असा पर्याय आहे तो म्हणजे क्षीरसागराला जावं लागेल. क्षीरसागराला कशा करता जायचं, तेथे भगवान श्रीहरी विष्णू आहेत. श्रीहरी विष्णूंची आपण प्रार्थना करूयात. आणि मग महाराज हे सगळेजण भगवान शिवजी, इंद्रदेव, ब्रह्मदेव हे सगळेजण देवता मिळून त्या ठिकाणी क्षीरसागराला गेले. गेल्याच्या नंतर प्रार्थना केली भगवान श्रीहरी विष्णूंना. आणि प्रार्थना केल्याच्या नंतर शेषशाही असणारे भगवान श्रीहरी विष्णू त्या ठिकाणी सांगतात आकाशवाणी होते. आणि आकाशवाणी झाल्याच्या नंतर सांगतात आकाशाची वाणी सांगे सकळांशी तळमळ मनासी करू नका. मुळात तुम्ही तळमळ करू नका, चिंता करू नका, काळजी करू नका. मी अवताराला येतो, वसुदेव देवकीच्या पोटी जन्माला येतो असं सांगितलं. देवकीच्या गर्भा येईल भगवान नारायण. मग महाराज सांगितल्याच्या नंतर काही दिवसांनी असं झालं सगळ्यांच्या लक्षात आलं की भगवान श्रीहरी विष्णू अवतार घेणार आहेत. हे लक्षात तर आलं, पण कधी घेणार आहेत हे काही सांगितलं नव्हतं. आता त्या ठिकाणी पाप तर वाढत होतं, पाप वाढत चाललं होतं. मग करावं काय, चिंताच होती. मग महाराज इकडं कंस आपल्या बहिणीला काय करत होता. त्या ठिकाणी वसुदेव आणि देवकीचा विवाह झाला. आणि त्या ठिकाणी जात असताना आकाशाची वाणी अशी झाली की अरे कंसा, ज्या बहिणीला तू एवढ्या थाटामाटानं पाठवतोयस ना त्याच बहिणीच्या पोटी 8व्या क्रमांकाला येणारं पोरग तुला मारणार आहे. हे ज्या वेळेला कंसाला कळालं त्यावेळेला कंसानं महाराज त्या देवकीला म्हणजे आपल्या ज्या बहिणीला तो थाटामाटानं पाठवत होता ना त्या बहिणीला मारण्याकरता तलवार उगारली. आणि जसं मुंडकं उडवणार इतक्यात वसुदेवानं हात धरला. तुम्ही जर माझ्या पत्नीला, आता जी माझी पत्नी झाली आहे तिला जर मारलं तर पहा, एक तर मी तिचा पती आहे, मी तिचं संरक्षण करणार. आणि दुसरी गोष्ट
स्त्रीची हत्या एका पुरुषाच्या हातानं होणं याच्यासारखं महापाप जगात दुसरं कोणतं नाही. आणि एवढं मोठं महापाप मला वाटतं की तुमच्या हातून होऊ नये, म्हणून तुम्ही माझं ऐका. आम्हाला काय करा, कारागृहामध्ये ठेवा, पण मात्र माझ्या पत्नीला आणि तुमच्या बहिणीला काही मारू नका. जो मुलगा 8व्या क्रमांकाला जन्माला येईल मी तो तुमच्या हातामध्ये सोपवून देईन. ठीक आहे म्हटलं, काही हरकत नाही. कंसानं त्या ठिकाणी कारागृहामध्ये ठेवलं, बंदिवासामध्ये ठेवलं. आणि ठेवल्याच्या नंतर महाराज देवकीला त्या ठिकाणी 1ल्या क्रमांकाला एक बाळ जन्माला आलं. जसं बाळ जन्माला आलं तसं कंस म्हटला, मला मारणारा 8वा आहे, पहिल्या बाळाचा काय दोष आहे. पण महाराज काही काही असतात नारद मुनी असे भारी असतात की जे लक्षात नाही ते पण लक्षात आणून देण्याचं काम करत असतात. आणि मग महाराज नारद महर्षी तिथे आले आणि म्हणतात, अरे कंसा तुला कळतंय बाई. म्हटला, म्हणे काय झालं. अरे मुलगा जन्माला आलाय. म्हटला, ते म्हणे येऊ दे, त्यानं माझं काय केलं. म्हटला, त्यानं काय केलं. कंस सांगत होता, बाबा अरे मला मारणारा 8व्या क्रमांकाला जन्माला येतोय, मग मला पहिल्याला मारून काय करायचं. पण तो म्हटला, कंसा 8व्या क्रमांकापासून मोजायला सुरुवात कर, पहिला कितवा भरतो बघ. मग त्यानं मोजायला चालू केलं, 8 7 6 5 4 3 2 1. म्हटला पहिला जो आहे 8वा जो होता तो पहिल्या क्रमांकावर आला, म्हणजे कितवा झाला, 8वा झाला, बरोबर का नाही. मग कंसाच्या लक्षात आलं. मग त्या नारद महर्षीने सांगितलं, बाबा हा देव आहे चतुरा, तो चतुर आहे. आणि चतुर असल्या कारणाने तो कितव्या क्रमांकाला जन्माला येईल काही सांगता येत, आणि कितव्या क्रमांकाला मोजल्यावर 8वा बरोबर काही सांगता येत नाही. मग म्हटले काय कर, जे जन्माला येतील त्यांना मार. कंस गेला, पहिलं बाळ जन्माला आलं, त्या पहिल्या बाळाला उचललं, त्यालाही मारलं. दुसरं जन्माला आलं त्याला मारलं, तिसरं जन्माला आलं त्याला मारलं, चौथं जन्माला आलं त्याला मारलं, 5वं आलं त्याला मारलं, 6वं आलं त्याला मारलं. आता 7वा जो गर्भ होता तो मात्र जिरला बरं का. 7वा गर्भ जिरला, योगमायन त्या ठिकाणी नेला. आणि महाराज आता भगवान श्रीहरी विष्णू जन्माला येणार होते. देवकीच्या चेहऱ्यावरती असं तेज दिसत होतं आणि ते तेज पाहून कंसाला मात्र आता भीती वाटायला लागली. काय वाटायला लागली, भीती. कंस त्या देवकीचं तेज पाहत होता आणि तेज पाहून असा थरथर 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 कापत होता महाराज. मग महाराज आता मात्र वेळ येणार होती ती ज्या वेळेला भगवान श्रीहरी विष्णूंचा जन्म होणार होता. मग महाराज ती वेळ मात्र आली. रात्रीचे 12 वाजले, पाऊस पडतोय, मंद मंद असा पाऊस चालू आहे. आणि माझ्या श्रीहरी भगवान विष्णूंचा प्रागट्य त्या ठिकाणी झालं. भगवान अवताराला आले, प्रागट्य झालं, पण झाल्याबरोबर 8 वर्षाचे झाले. आता आईनं सांगितलं, देवा अरे जन्मताचा 8 वर्षाचा बाबा, कंसानं जर तुला पाहिलं तुला मारून टाकल. आणि दुसरी गोष्ट, तू जन्मता 8 वर्षाचा झालास, लोक म्हणतील का तू माझा मुलगा आहेस म्हणून, नाही म्हणणार. मग महाराज भगवान म्हणाले, ठीक आहे मी लहान होतो पण माझं तत्पूर्वी ऐकून घ्या. मग म्हटले काय आहे तुमचं सांगा. त्यांनी सांगितलं, गोकुळामध्ये माया उपजली आहे, जन्माला आली आहे, काय करा तिला तेवढं इकडं घेऊन या आणि मला मात्र तिकडं घेऊन जा, असं सांगितलं. आणि सांगितल्याच्या नंतर महाराज यांनीही तसंच केलं. पण कळत असताना भगवंताला प्रश्न केला, देवा आमच्या हातापायामध्ये काय आहे, बंधनं आहेत, बेड्या आहेत, बंधनं आहेत, आणि बंधनं असल्या कारणाने आम्हाला चालता येणार नाही, तुला घेऊन जाता येणार नाही. भगवान म्हटले, मला उचला, टोपलीत ठेवा, ठेवल्याच्या नंतर आपोआप तुमचे असणारी बंधनं तुटतील. मग उचलल्याबरोबर हातापायात असणारे जे बंधन होते ना ते गळून पडले महाराज. आता मात्र जे कड्या कुलप लावलेले होते ना महाराज ते सुद्धा गळून पडले आपोआप. आणि पडल्याच्या नंतर महाराज भगवंताला डोक्यावरती टोपलीमध्ये घेऊन वसुदेवजी निघालेले आहेत, चालतायत. पण जात असताना मध्ये यमुना होती महाराज, आणि यमुनेतून पलीकडे जायचंय. पण जात असताना महाराज वसुदेवजी निघाले, काही कसलाही विचार नाही केला.
जात होते चालत असताना पाणी महाराज पाणी कमी होतं, पण महाराज पाण्याचा जो वेग होता, जसे वसुदेवजी पुढे चालतात तसा पाण्याचा वेग वाढतोय, तसं पाणी वाढतंय. आता वाढता त्या पाण्यानं किती वाढावं वाढून ते पाणी आता वसुदेवजीच्या नाकातोंडात जायला लागलं. जसं नाकातोंडात जायला लागलं, जगाच्या मालकाला चिंता पडली. मग जगाच्या मालकानं आपल्या जे टोपले होतं ना, त्या टोपलीतनं पाय बाहेर काढला आणि आपला असणारा अंगठ्याचा स्पर्श त्या यमुना नदीला झाला. आणि यमुना नदीला झाल्याबरोबर यमुना माई दुभांगली, वसुदेवजीला रस्ता दिला. वसुदेवजी या ठिकाणी आले गोकुळाला. जसे गोकुळामध्ये आले, माया जन्माला आली होती, तिला उचललं आणि आपल्या भगवान बाळकृष्णाला ठेवल्याच्या नंतर महाराज माया घेऊन आले. आता माया म्हणजे काय आहे? संसार आहे महाराज. जशी माया त्या ठिकाणी आली, जशी येत होती, जशी प्रवेश करत होती, तसे कड्या कुलप त्या ठिकाणी बंद व्हायला लागायला लागले. आणि जसे आतमध्ये आले, जसे हातापायामध्ये बंधन होते ना, पुन्हा तसे लागले गेले. आणि आल्याबरोबर ती माया मात्र रडायला लागली. आता मात्र कंसापर्यंत ही बातमी गेली की बाळ जन्माला आलं, कंसाला मारणारा जन्माला आला. हे जसं कंसाला कळालं, कंस असा पळत धावत आला. धावत आल्याच्या नंतर कंसानं त्या मुलीला उचललं. पण ती देवकी सांगत होती, तुम्हाला मारायला येणारा 8वा होता. 8वा म्हणजे मुलगा होता, पण ही मुलगी आहे, कशाला मारता? पण त्या कंसानं ऐकलं नाही. जसं त्या मुलीला उचलल्याच्या नंतर गर असं फिरवलं आणि फिरवल्याच्या नंतर भिंतीवर आपटणार इतक्यात माया निसटली. आणि निसटल्याबरोबर तिने सांगितलं, अरे कंसा, तू मला काय मारणार म्हटलं. सांगितल्याच्या नंतर महाराज कंस म्हटलं, आकाशवाणी झाली. काय झाली होती की देवकीच्या पोटी मुलगा जन्माला येईल आणि जो जन्माला येईल तो मला मारेल. पण गोकुळात जन्माला कसं काय आला? बरं, आला तर येऊ द्या, आता चला पुढं, आला तर येऊ द्या, ठीक आहे. मग त्याच्यावर काहीतरी निर्णय केला पाहिजे, त्याला मारण्यासाठी काहीतरी तयारी केली पाहिजे. मग काय करावं म्हणून तुम्हाला सांगायची गरज नाही, तुम्हाला सगळं माहिती, पण तरी सुद्धा सांगत चलते, ऐका. मग महाराज बैठक घेतली. बैठकीमध्ये एक स्त्री उठली आणि ती स्त्री मात्र तिला सांगितलं, मी त्या असणाऱ्या दुष्टाला मारून येते म्हटली. आता तिच्या दृष्टीनं काय असणार? दुष्टच असणार, बरं का. आणि मग महाराज ती म्हटली मारून येते. आणि तिनं आपल्या स्तनामध्ये पूर्णपणे विष भरलं. विष भरल्याच्या नंतर ती गोकुळामध्ये प्रवेश केल्याच्या नंतर ती फक्त बाळकृष्णाकडेच अगोदर गेली नाही, तर गोकुळातल्या लेकरांना विष पाजत त्या ठिकाणी नंदाच्या अंगणामध्ये गेली, वाड्यासमोर गेली. जशी गेल्याच्या नंतर महाराज आवाज दिला, यशोदे, अगं हे यशोदे, बाहेर ये म्हणाली. आता बाहेर ये म्हटल्याच्या नंतर यशोदामाई बाहेर आल्या. पाहतात, बघतात, कोण आहो तुम्ही? आणि एवढं सुंदर रूप तिनं त्या ठिकाणी महाराज, पुतळ्या, डोरलं, पैंजण, असं सुंदर एवढं देखणं रूप त्या ठिकाणी वेश धारण केला आणि त्या ठिकाणी अंगणामध्ये गेली. आणि ते पाहिल्याच्या नंतर रूप त्या ठिकाणी गवळणी, बाया, गडी सगळे बोलले महाराज, एवढं सुंदर रूप धारण केलं होतं तिनं. आणि गेल्याच्या नंतर आतमध्ये प्रवेश केला. तिला वाटलं पुन्हा स्वर्गावरून एखादी देवीच आली की काय. मग महाराज आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तिनं पाहिलं, विचारलं, काय हो, कोण तुम्ही? तर तिनं सांगितलं, अगं मी तुझी मावस बहीण आहे. काय? मावस बहीण आहे. मग मावस बहीण, तिला जरा संशय आला. म्हटली, मावस बहीण, कुठली बहीण? बरं म्हटली, ठीक आहे, बहीण तर बहीण. तुला लई वर्षांनी मुलगा झाला, पहा ना, लई वर्षांना जर मुलगा झाला तर त्या माता पित्यांना फार आनंद होतो. अगदी तसाच आनंद महाराज त्या ठिकाणी सगळ्याला झाला होता.
आणि तो आनंद उत्सव साजरा होत होता बरं का. पण त्याच्यामध्ये ही पुतना माऊली आली आणि आल्याच्या नंतर तिनं काय केलं महाराज, ती म्हणाली अगं तुला मुलगा झाला, मला आनंद फार वाटला, पाहू दे मला मुलाचं मुख पाहिजे म्हटली, कसं आहे बाळ. मग महाराज नेमकंच यशोदामाईनं काय केलं होतं, स्नान वगैरे घातलं आणि पाळण्यामध्ये नेऊन टाकलं झोपायला बरं का. पण महाराज पुतना आलेली पाहिली, देवानं सुद्धा पाहिलं आणि पाहिल्यानंतर देव म्हणले पहिलं गिऱ्हाईक वापस जाऊ द्यायचं, एक तर चालत आलंय वापस जाऊ द्यायचं नाही. आणि मग महाराज जशी ती पुतना आली तिनं भगवंताला पाहिलं, जागे होते देव, देवाला उचललं घेतलं आणि जसं घेतलं तसं त्या ठिकाणी तिने भगवंताला स्तनाला लावलं आणि जसं स्तनाला लावलं तसं भगवान परमात्मा विषप्राशन करू लागले बरं का. विषप्राशन करत आहेत, पण करता करता आता विषप्राशन केलं ठीक आहे, पण याच्या पुढं आता भगवान परमात्मा तिचं रक्त ओढायला लागले, रक्त. आणि रक्त ओढता ओढता महाराज आता तिच्या जीवाचा आकांत व्हायला लागला आणि ती आकांत व्हायला लागल्यामुळं ती आरडायला लागली, ती म्हणा लागली अरे अरे भगवंताने पंचप्राण हरून घेतले आणि पुतना त्या ठिकाणी गतप्राण झाली. महाराज भगवंतानं पहिलं गिराईक जन्माला आल्याबरोबर किती दिवसात मारलं बाबा, 1 2 3 4 केवळ 6 दिवसाचे भगवान होते आणि 6 दिवसात भगवंताने पुतणीला मारलं. महाराज किती दिवसात, 6 दिवसात. मग महाराज पण लेकरू जन्माला आलंय हा आनंद त्या ठिकाणी होता महाराज. आणि एवढा आनंद होता, एवढा आनंद होता, पहिलं गिऱ्हाईक तर मारलं होतं आणि गोकुळामध्ये ज्या गवळणी होत्या ना महाराज, त्या गवळणी तर एवढ्या भुलून गेल्या की अंगणामध्ये गुडिया तोरण त्या ठिकाणी गाऊ लागल्या, नाचू लागल्या, आनंद झाला. आणि एवढा आनंद झाला महाराज आता गवळणी मात्र भगवंताला पाहायला निघाल्या. देव नेमका दिसतो कसा, लई वर्षांनी पोरग झालं, ते पोरग आहे तरी कसं, दिसतंय तरी कसं, चला पाहू चला पाहू चला पाहू, ही तिला बोलवती ती तिला बोलवती ती तिला बोलवती. अगं चला ग आपल्या नंद बाबाला काय झालाय,
वाजलं, आनंद झाला, चला पाहायला चला पाहायला. सगळ्या जणी पाहायला गेल्या. प्रत्येक जणांना भगवंताला पाहावं आणि काही ना काही द्यावं बरं का. आपण जातो ना मुलं पाहायला, एखाद्याला लई दिवसांनी पोरगं झालं की जातो ना पाहायला, रिकामी हाताने जातो, काहीतरी घेऊन जातो. ते बाळ खात असतं का तरी घेऊन. हा मग महाराज तशा त्या ठिकाणी बाळाला पाहण्याकरता 100-200 घेऊन गेल्या महाराज. आणि गेल्याच्या नंतर त्या लेकराच्या हातामध्ये द्यायच्या, त्याला पाहायच्या, अगदी आनंदी आनंद आनंदी आनंद. पण महाराज त्या देवाला पाहण्याकरता बाया तर गेल्याच गेल्या, पण पुरुष सुद्धा गेले. पण महाराज पुरुष गेल्याच्या नंतर आता ऐका, त्या देवाचं रूप एवढं सुंदर होतं की त्याला पाहून बाया तर भुलल्या, यात नवल नाही, पण माणसं सुद्धा पुरुष सुद्धा भुलले. एवढं सुंदर रूप देवाचं होतं महाराज. आणि मग ते देवाचं सुंदर रूप पाहिल्यानंतर आनंदी आनंद झाला. सगळ्याच कानावरती ऐकू येत होतं. एक आमची म्हातारी आजी होती आणि त्या आजीला ऐकायला येत होतं. गवळण होती बरं का, आणि वयोवृद्ध होती, थकलेली होती. सगळ्यांचं ऐकलं, बाळकृष्ण फार सुंदर आहे, फार सुंदर आहे, फार सुंदर आहे. म्हणून तिला सुद्धा इच्छा झाली की बाई आपण सुद्धा देवाला पाहायला जावं. म्हणून तिनं सुद्धा काय केलं, प्रत्येक जणी शृंगार करून, आता घराच्या बाहेर पडताना स्त्रिया असंच पडतात का शृंगार करून पडतात, मेकअप करून बाहेर पडताना, मग तसंच महाराज तिनं सुद्धा ठरवलं सुंदर असा मेकअप करूयात आणि नंतर मात्र त्या ठिकाणी बाळ पाहायला जाऊयात. मग तिनं शृंगार केला महाराज. कसा केला तिनं शृंगार असा केला महाराज, जी लाली होती, लाली लिपस्टिक, हसले असतील का म्हटले असतील, काय म्हटले असतील, बोला बरं तुम्ही. हसले असतील बरोबर की नाही, का हसले असतील, उलटा शृंगार केला. वा वा, हा बोलणारे श्रुती असायला पाहिजे बरोबर की नाही. आणि म्हणून महाराज उलटा शृंगार केला. गवळण गेली, पाहिलं देवाला, सगळ्या म्हणल्या बाई एवढं सगळं छान झालं, म्हटलं पाहिलं सगळं आनंदी आनंद आनंद झाला, पण बाई हे काय केलंस म्हटली काय केलंय म्हटलं, हिला जरा आरसा दाखवा म्हटलं. आरसा काही खोटं बोलत घ्या म्हटल्या समोर. दाखवला आरसा, जसा दाखवला महाराज तिच्या लक्षात आलं ना आपण काय केलंय ती. पण महाराज त्या गवळणी एवढ्या बोलल्या होत्या की देह भानच विसरून गेल्या महाराज. आता कैसे जाऊ घरा. त्या देवाला पाहिल्यानंतर महाराज त्यांना घरचा सुद्धा रस्ता आठवेना. मी कुठल्या घरची आहे, आम्हाला मंदिरात जरी गेलं तरी आम्हाला आमचा प्रपंचच आठवतो बरोबर की नाही. त्याच्यापेक्षा जाऊ द्या, तुम्हाला अनुभव असेल, आपण ज्या वेळेला आषाढी वारीला जातो पंढरपूरला, तिथं गेल्याच्या नंतर आमच्या दिंडीमध्ये बरेच वारकरी मंडळी असतात, पहा बरं का, बरेच असतात. पण महाराज तिथं गेल्याच्या नंतर आमचा पांडुरंग आठवत नाही, आमचे माऊली आठवत नाही. कोण आठवतं, जेवण नाही महाराज. तिथं गेल्यावर आठवतं आता पाऊस
पडला असेल, लोकांच्या सारख्या लागल्या असतील, पण आमच्या मात्र राहिल्या असतील. का? आम्ही वारीला गेलो. कुठे? वारीला. चित्त कुठे? संसारात, घरी. मग महाराज आमच्या गवळणी देवाकडे गेल्या. त्या ठिकाणी असं एक प्रमाण आहे की देवाच्या ठिकाणी गेल्याच्या नंतर मीच देव होऊन झालो. काय प्रमाण आहे ते? हा, देव पहावया गेलो, देवाची होणी टेलो. महाराज गवळण देवाला पाहायला गेल्या आणि देवस्वरूप त्या ठिकाणी झाल्या. चित्तामध्ये भगवंत बसला, त्यांना काहीच सुधरेना. मग महाराज असं असणारा सुंदर भगवंताचं रूप आहे आणि तो भगवान परमात्मा महाराज आता मात्र वाढू लागला बरं का. आता त्याच्यावर बरेच गिराईक आले. गिराईक म्हणजे त्याला मारण्याकरता काग बग रिठा असे बरेच आले. पण महाराज त्या ठिकाणी भगवान परमात्मा आता हळूहळू वाढायला लागले, अंगणामध्ये रांगायला लागले. रांगत असताना भगवान बाळकृष्ण यशोदामाई पाहत होत्या. त्या भगवान श्रीकृष्णाला आनंद वाटायचा, अंगणामध्ये बाळ खेळायचं. बऱ्याच गवळणी असं दारासमोरून जाताना त्या बाळकृष्णाला पाहायच्या आणि आनंदी आनंद वाटायचा. पण तो त्यांचा आनंदी आनंद पुढे चालून फार आनंदी आनंद होता. मग आता त्या गवळणी भगवंताला पाहायचा, आनंदी आनंद वाटायचा. आता हा बाळकृष्ण हळूहळू मोठा होत होता, रांगत होता. आणि एकदा काय झालं, हा भगवान 5 वर्षाचा झाला बरं का. आणि 5 वर्षाचा झाल्यानंतर हळूहळू सवंगडी गोळा करू लागला. पण करत असताना आपल्या गोकुळामध्ये गेला. म्हटलं एकदा आपलं गाव कसे पाहून येतो. गेल्याच्या नंतर काय झालं, असे गोपाळ होते. गोपाळांना म्हटलं, गोपाळ हो, अशा तब्येती तुमच्या, माझ्याकडे पहा, मी किती ताकदवान आहे. म्हटले तुम्हाला असं झालं काय? अरे आपल्या गावात जेवढं दही दूध तूप लोणी आहे तेवढं कोणत्याच गावामध्ये नाही आहे, आणि एवढं असताना सुद्धा तुमच्या तब्येती अशा. त्यावेळेला गोपाळांनी उत्तर दिलं, देवा आम्हाला फक्त खायला मिळतं ते फक्त ताक, बाकीचं सगळं जात आहे मथुरेला, आणि मथुरेला जात असल्या कारणानं आम्हाला भेटत नाही म्हणून आमच्या तब्येती अशा झाल्या. भगवान म्हटले तुम्हाला खायचंय ना पोटभर? म्हटले हो देवा खायचंय. भगवान म्हटले आमचं ऐकावं लागेल. म्हटले ठीक आहे, पण देवा तू काय करशील, कसं करून आम्हाला खायला देशील? त्यावेळेला त्या देवानं उत्तर दिलं, पहा म्हटले आपण काय करू, चोऱ्या करू. म्हटले चोऱ्या करू? आमच्या आई वडिलांच्या आम्हाला संस्कार आहेत की चोरी करणं पाप आहे, आणि तू म्हणतो चोऱ्या करू? मग त्यांना सांगितलं पहा आपल्या घरचं खायचंय ना, घरचं खायला चोरी नसतं. म्हटले आपल्याला काय फक्त खायचंय. म्हटले बाकीचं काही चोरी करायची का? सोनं चोरायचंय का? बाकीचं काही चोरायचंय का? नाही. म्हटले मग फक्त काय खायचंय? आपल्या पोटापुरतं आपल्याला चोरायचंय, खायला चोरायचंय. म्हटलं ठीक आहे, मग चोरायचं ठीक आहे, पण त्याच्याकरता चोरी कशी करायची? एखाद्या गवळीनं पकडलं तर मारेल ना. म्हटले जीवच. म्हणले काय करायचं? म्हटले ऐका आपण काय करूया, मी सांगतो तसं ऐका. आपल्याला चोरी करता काही सामग्री लागेल. म्हटले काय सामग्री लागेल? काय लागेल? सराटे, अजून काठी, अजून माती, अजून बोला बोला. सराटे, काठी, माती, अजून काय लागल? खडे. एवढं सगळं लागल. म्हटले त्यावेळेला देवानं सांगितलं, बाकीचे गोपाळ म्हणले देवा अरे आजपर्यंत चोरी करणं आम्ही ऐकलं होतं, चोरी करणं ऐकले श्रवणे किंवा ऐकले कानी, पण तरी सुद्धा आजपर्यंत आम्ही असली चोरी जगात ऐकली नाही. तू सांगतो ठीक आहे. बरं ते सामग्री घेतली, सगळ्यांनी घेतली, आणि घेतल्याच्या नंतर म्हटले देवा आता सुरुवात कुठून करायची? म्हटले कुठूनही करू, पण माझं ऐका. म्हटले गवळणीच्या घरात शिरायचं कसं? दाराला कुलूप असतंय, दाराला कुलूप असतंय, मग कसं शिरायचं? आतून कडी असते, नेमकं करावं काय? म्हटले एक काम करायचं, मी सांगतो तसं करा, डोळे झाका. म्हणले डोळे झाकल्यानं काय होईल? मला माझ्या गुरुनी एक मंत्र शिकवलेला आहे. म्हटले काय? एक मंत्र शिकवलेला आहे, तो मंत्र का मी जप केल्याच्या नंतर आपण गवळणीच्या घरात जाऊ. म्हणले ठीक आहे. मग काय केलं? सगळ्यांना सांगितलं डोळे झाका. सगळ्यांनी डोळे झाकले. झाकल्याबरोबर बाहेरचे गवळणीच्या थेट घरात गेले. आता घरात गेल्याच्या नंतर
त्यांनी असं पाहिलं वर, म्हटले खडा आणून पहा. टंग असा आवाज आला तरी कामा आणि डबडब आवाज आला तर भरलेला आहे असं समजायचं. मग एका गोपाळानं खडा घेतला असा त्या ठिकाणी मारल्याबरोबर डबडब असा आवाज आला. त्याच्यामध्ये होतं त्या ठिकाणी दही असं भरपूर होतं आणि दुसऱ्या मटक्यामध्ये लोणी असं भरपूर होतं. आणि पाहिल्याच्या नंतर महाराज फार आनंद झाला. त्यांनी महाराज काय केलं, काठी घेतली आणि काठीनं असं त्याला छिद्र पाडलं. जसं छिद्र पाडलं म्हणले पोटभर खा, ज्याला हवं तेवढं खा. सगळ्या गोपाळांनी मस्त खाल्लं महाराज, सगळं पोटभर खाल्लं. आणि खाल्ल्याच्या नंतर काय झालं म्हटले आता पोट भरलंय आपलं, आता गवळणीने जर पाहिलं तर अवघड आहे म्हणले आपलं, आता लवकर जायला लागत म्हणले. आता त्याच्यामध्ये एक पेंध्या नावाचा गोपाळ होता बरं का. आता तो पेंध्या म्हटला, देव सांगतो हा कान्हा हा लाला हा कृष्णा सांगतो की डोळे झाकले बाहेर असताना ही गवळणीच्या आपण घरात जातो. आता घरातून डोळे झाकले की आपण कुठे जातो, परत बाहेर जातो. नेमका हा करतोय काय, कोणता मंत्र म्हणतोय हे पाहण्याकरता तो म्हटला आपण जरा एक डोळा उघडाच ठेवू म्हणला. मग यानं काय केलं, बाकीचे सगळे गोपाळ ऐकत होते महाराज, एखादाच तो शहाणा ऐकतच नाही किती सांगितलं तरी. मग महाराज त्यांनी अति शहाणापणा केला. आपल्याकडे असं म्हणतात पहा, अति शहाणा त्याचा हा वा. आणि मग महाराज त्याचं तसंच झालं. त्यानं एक डोळा झाकला, एक डोळा उघडा ठेवला आणि पाहिलं नेमका कुठला मंत्र आहे जो आपल्या सुद्धा कामाला येईल. नेमका ऐकलं की आपण ते तसंच करत जाऊ म्हणून. मग महाराज काय त्यानं एक डोळा झाकला, एक उघडा ठेवला. बाकीचे सगळे गोपाळ, सवाना माहिती आहे ना तुम्हाला, सवाना जुन्या लोकांना माहिती असेल, घराला सवाना होता. त्या सवाण्यामधून सगळे गोपाळ बाहेर निघले ज्यांनी डोळे झाकले होते. आता यानं एक डोळा झाकला होता आणि एक उघडा ठेवला होता. हा सवाण्यातून बाहेर निघला नाही, अर्धा वर आणि अर्धा खाली. आता गवळणीच्या लक्षात आला, आवाज झाला ना महाराज, हा आरडत होता मला काढा मला काढा मला काढा, मी गुतलो. आणि ह्याचा आरडा ऐकून गवळण जागी झाली. आता गवळण जागी झाली, तिनं पाहिलं असं ते दही दूध तूप लोणी सगळं वाया गेलेलं, सगळं मडके बिडके फोडलेले. असा राग आला महाराज त्या गवळणीला. तिनं काय केलं, जी काठी उचलली, जे दान सुरू केलं महाराज पायावर. तो पेंध्या असा आरडायला लागला. म्हटलं अरे देवा, अरे वाचव रे बाबा वाचव म्हटला. पण तरी देव म्हटले, पेंध्या काय केलं होतंस रे म्हणला, तो नेमकं केलं काय होतंस. ते म्हणलं देवा तुला सांगितलं होतं सगळ्याला की डोळे झाका, पण माझ्या डोक्यात एक विचार आला की मग अशी आपण आत यायच्या अगोदर तू म्हटलं डोळे झाक, मला एक मंत्र दिलेला आहे, तो मंत्र मी म्हणतो म्हणजे आपण गवळणीच्या घरात जाऊ. मग आपण गवळणीच्या घरात आलो, पण नंतर मला मात्र जरा संशयच वाटला. म्हटलं तो मंत्र कुठला आहे, काय आहे, कसं आपण बी जाणून घेतलं पाहिजे, आपल्या बी कामाला येईल. म्हणून मी काय केलं, तू काय करतोस कसं करतोस हे पाहण्याकरता एक डोळा झाकला आणि एक डोळा बंद केला, एक डोळा उघडा ठेवला आणि बंद केला. आणि म्हणून ही फजिती झाली. देव म्हणला इथून पुढे जर असं केलं तर इथंच गुतून राही म्हणली. तसं महाराज सांगितल्याच्या नंतर पेंड्या म्हणला, देवा काही झालं तरी तुझं ऐकन, आता फक्त वर ये. खालून लय कार्यक्रम चालू झाले. म्हटलं पाय सुचले आता मी. महाराज ओढलं त्याला वर काढलं. वर काढल्याच्या नंतर असे बालगोपाळ होते, खोड्या चोऱ्या चालू झाल्या. एका गवळणीच्या घरात खोडी झाली, चोरी झाली, ते तिला कळालं हेच गोपाळ करतायत. आता लक्षात यायला लागलं, आता या गवळणीच्या त्या गवळणीच्या त्या गवळणीच्या त्या गवळणीच्या चोऱ्या व्हायला लागल्या. आणि चोऱ्या बी दुसऱ्या गोष्टीच्या नाही, दह्या दुधाच्याच व्हायला लागल्या. ज्याचा त्या व्यापार करत होत्या, ज्याचा धंदा करत होत्या, त्याच्या चोऱ्या व्हायला लागल्या. आणि अशा चोऱ्या होत असताना महाराज मग आता म्हटलं याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे. म्हटलं चला नंदाच्या मनामध्ये जाऊ, हे घरांना समोर मांडू म्हणल्या. ही तिला बोलवती, ती तिला बोलवती. त्या ठिकाणी 10-12 गवळणी होत्या आणि त्याच्यापैकी एक गवळण समोर आली. काय म्हटली गवळण समोर आली. आणि आल्याच्या नंतर महाराज ती त्या यशोदेवर धावूनच गेली. आणि धावून गेल्यानंतर यशोदेला सांगते, अगं तुझा कान्हा
तिचं कारण पाहू. आता तिसरी जी गवळण होती महाराज, ती गवळण यशोदा तुझ्या कानाला काही वाटलं पाहिजे म्हटली, लाजबीज काही आहे की नाही त्याच्याकडं. अगं एक दिवशी आला माझ्या घरामध्ये आणि आल्याच्या नंतर काय दही दूध खायचं ते खाऊ दे ना, त्याला खाल्लं. पण बाई मी त्याला एकदा असं म्हटलं होतं की थांब मी या कृष्णाला एकदा बांधूनच टाकते म्हटली, बांधूनच वडीत नाही ते यशोदेकडे. पण बाई त्याला तर मी बांधून आणू शकले नाही. पण त्यानंच माझ्या पतीची माझी वेणी, त्या वेणीची आणि दाढीची गाठ बांधली. आणि नाही नाही ती लोक हसत होते ग, काय लोक हसत होते असं महाराज. त्या गवळणीचं जर पाहायला गेलं तर तिनं सांगितलं की रात्री आल्याच्या नंतर पतीच्या दाढीची आणि माझ्या वेणीची गाठ बांधली आणि मध्ये मुंगूस सोडून गेला. आणि सोडून गेला ती गेला. मग बाई जी वेणी आणि दाढीची गाठ होती म्हटलं सोडावा, सोडायला गेलं तरी सुटे ना, कापायला घ्यावा, कापायला घेतली वेणी तरी कापे ना. मग म्हटले आपण काय करू, जाळून पाहू म्हटले. असं त्या ठिकाणी चिमणी समोर घेतली. चिमणी माहिती का, चिमणी नाही चिमणी माहिती आहे ना, हा. मग ती चिमणी समोर घेतल्याच्या नंतर त्या ठिकाणी पेटण्याचा प्रयत्न केला तरी पेटेना, कापता कापेना, पेटता पेटेना, जळता जळेना, काय करावं. म्हणून आम्हाला तुझ्या अंगणामध्ये यावं लागलं आणि लोक हसत होते आमच्याकडे पाहून. आणि तुझ्या या लालाला आल्याच्या नंतर गाठ त्याच्या कृपादृष्टीने त्यानं पाहिल्यानंतर गाठ सुटली. मग बाई याला काहीतरी सांग, आम्ही या गोकुळामध्ये राहावं की जावं. यशोदे कृष्णाला सांगावे गोकुळी राहावे की जावे, आम्ही गोकुळात राहू की नाही सांग बाई जरासं आम्हाला. एक गवळण तर एवढी वैतागली महाराज, एवढी वैतागली या कोड्याला आणि चोऱ्याला. ती गवळण मात्र आपल्या पतीला घेतलं सोबत आणि म्हणाली चला मला गोकुळात राहायचं नाही. पतीला घेतलं, बैलगाडी जुंपली आणि निघाली महाराज दुसऱ्या गावाला. पण गावाला दुसऱ्या निघाली, पण जाता असताना झालं असं की त्या गवळणीला तहान लागली. तहान लागल्याच्या नंतर तिनं पतीला सांगितलं काय हो मला तहान लागली, पाणी घेऊन या जरासं. तो पती पाणी आणण्याकरता गेल्याच्या नंतर भगवान श्रीकृष्ण परमात्म्यानं तिच्या पतीचं रूप धारण केला आणि तिच्या समोर भगवान आले. आणि आल्याच्या नंतर पाणी हे हातामध्ये नव्हतं तरी सुद्धा ती गवळण म्हणाली काय हो मला काही जरा बरंच वाटे ना बघा, गोकुळ सोडून जायचं हे काही करमायचं नाही आपल्याला, तिथं चलायचं का माघारी. मग त्यावेळेला भगवान म्हणतात ते पती म्हणाला, म्हणजे तिच्या भगवान जे होते ते पतीच्या रूपामध्ये होते. तो म्हणाला चल ठीक आहे काही हरकत नाही, चलले महाराज गोकुळाला. पण जात असताना पाठीमागं तिचा पती होता पाणी आणायला गेलेला, तो पाणी घेऊन येत होता. आणि येत असताना त्यानं पाहिलं बैलगाडी चालली. तो म्हटलं अगं बाई अगं कोणासंग चाललीस, मी तुझा पती आहे. आरडत होता पण तिच्या काही लक्षातच आलं नाही महाराज नेमकं कोण आहे पाठीमागं. ती म्हटली कोण आरडते, कोण हा बाबा आहे. म्हटली जवळ येऊ दे जरा चप्पलच काढते. महाराज स्वतःच्या पतीला म्हणाली ती, पतीला का समोर असणारे भगवान होते. आणि मग ते पती जवळ आला आणि आल्याच्या नंतर पाहिलं तर तिच्या लक्षात आलं ज्याला मी आता असं म्हटले होते तो माझा पती आहे आणि ज्याच्या सोबत चालली आहे तो भगवान आहे. मग असं सांगितल्याच्या नंतर लक्षात आल्याच्या नंतर ती गवळण म्हणाली देवा तुझी इच्छा आहे ना
ठीक आहे म्हटली, काही हरकत नाही. पुन्हा ते गोकुळामध्ये आले. मला एक सांगायचं आहे, त्या गवळीच्या लक्षात आलं की भगवान परमात्मा हा आपल्याला इथं काय तिथं काय कुठेही सुखानं जगू देणार नाही. याच्या खोड्या आणि चोऱ्या हे चालूच आहेत म्हटली. प्रत्येक लीला हा करतोयच म्हटली. काय करावं ना विलाज आहे. मग महाराज दही दूध तूप लोणी हे खोड्या करून करून महाराज गवळींचे गारहाणे माता यशोदेकडे यायला लागले आणि यशोदा बाळकृष्णाला समजावतीये, सांगते, अरे कान्हा, अरे कृष्णा, अरे तुला कशाची कमी आहे म्हणून चोरी करतोस? हा, तुला काय नाही, दही नाही, दूध नाही, तूप नाही, लोणी नाही, काय म्हणून नाही बाबा तुझ्याकडं, आणि कशासाठी एवढ्या चोऱ्या करतोस? किती सांगू, किती समजावू, तरी ऐकत नाहीस बाबा तू. मग महाराज भगवान परमात्म्याला सांगून सांगून यशोदामाई थकल्या, दमल्या, आणि मग शेवटी माता म्हणले, आता ना विलाज आहे, आता पर्याय नाही, म्हणून आता तुला मी शाळेत घालणार. काय शाळेत घालणार? मग म्हटले शाळेत घालणार, ठीक आहे आई, घाल शाळेत. मग तयारी केली मला शाळेत पाठवण्याची. बालगोपाळ जे होते त्यांना सांगितलं, माझा लाला कृष्णा तुमच्यासोबत उद्यापासून येणार आहे, तरी तुम्ही त्याचं काय करा, रक्षण करा. तो लहान आहे. काय, तो दिसायला लहानच होता महाराज, पण सगळ्या गोपाळामध्ये महान होता तो, बरं का. आणि जवळीचं खेळा जाऊ नका दुरी, यशोदाबाईने समजावलं, सांगितलं. गोपाळ म्हटले ठीक आहे. आणि त्या यशोदाबाईंना दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी उठून भरीत व्यवस्थित भाकरी असं सुंदर असं त्या ठिकाणी बांधून दिलं महाराज. आणि दिल्याच्या नंतर भगवान परमात्म्याच्या त्या ठिकाणी हातामध्ये मुरली होती, खांद्यावरती घुंगडी होती, एक वेताची काठी दिली हातामध्ये, आणि असे मुरलीधर लाला कान्हा कृष्णा त्या ठिकाणी निघाले महाराज गायी चारण्याकरता. गाई घेऊन कुठं या, गोपाळ रानात या. आणि मग महाराज त्या ठिकाणी सगळे गोपाळ निघाले महाराज. भगवान परमात्मा एकटे, पण गायी किती होत्या बोला? 9 लाख. आणि 9 लाख गायी घेऊन महाराज त्या ठिकाणी सांभाळत होते. आपल्याला साधे 2 सांभाळणं व्हायला तो सोडा, आज तर एकही गाय एखाद्या घरामध्ये पाहायला मिळत नाही, बरं का. आपण जपलं पाहिजे, आपली संस्कृती आहे. माणसं घरात गाय नाही, कुत्रे पाळतात. काय कुत्रे, बरं का बाबा, सत्य परिस्थिती आहे, खोटं नाही. कारण भगवान श्रीकृष्णाचं असं वाक्यच आहे, खोटं तर एक तर बोलत नाही, काय खरं सांगत नाही, खोटं बोलत नाही. मग महाराज घरामध्ये कुत्रे पाळण्यापेक्षा श्रीमंत लोक पाळतात. आता आपल्याला गरजच आहे महाराज, पण श्रीमंत लोक घरामध्ये कुत्रे पाळतात आणि कुत्र्यासाठी नाही ती व्यवस्था करतात. माई बापासाठी करावी ती व्यवस्था करत नाहीत, आणि कुत्र्यांसाठी करू नये ती व्यवस्था केली जाते, अशी अवस्था आहे. पण महाराज चला काही असो. आणि त्या ठिकाणी भगवान परमात्मा गोपाळ त्या ठिकाणी गेले महाराज. गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी म्हटले, आता काय करू, गाई चरतायत, आपण आपले खेळ खेळू म्हटले.
गोपाळ त्या ठिकाणी खेळले, विठी दांडू, अजून सूरपाटे, अजून चेंडू फळी, अशा 2-4 प्रकारचे खेळ भगवान परमात्मा खेळले. आणि खेळल्याच्या नंतर महाराज थकले. महाराज एक खेळ झाला, 2 खेळ झाले, 3 खेळ झाले, 4 झाले, 5 झाले, 6 झाले आणि खेळ खेळून खेळून महाराज आता मात्र थकले. थकल्याच्या नंतर एक गोपाळ म्हणला, देवा आता बस झालं म्हणला. काय काही जरी जास्त झालं की ती विषात रूपांतर झाल्याशिवाय राहत. माणूस एखादा जास्त बडबड करायला लागला ना महाराज, काय बडबड आहे, एखादा कमी बोलला ना काहीच बोलत नाही. पण महाराज एखाद्याच्या आवडीचा एखादा विषय असतो बरं का. आता एखाद्याला जर गायन आवडत असेल पण त्यानं जास्तच ऐकलं की त्याला ते जरा बरं वाटत नाही. एखाद्याला बोलणं आवडतं पण जरा जास्तच ऐकलं तर त्याला ते बरं वाटत नाही. एखाद्याला एखादा पदार्थ आवडतो, मिठाई आवडते आणि ती मिठाई जर का जास्त खाल्ली ती सुद्धा आवडायला लागत नाही. मग कुठलाही अति आवडत नाही. मग तसं महाराज ते म्हणाले, देवा आता भरपूर खेळत, आता मात्र आम्ही थकलो, आता मात्र भुका लागल्या, खांदी बाहेर पोटी भुक, काय खेळा याची सुख. आता आम्हाला खेळण्यामध्ये आनंद नाही आणि आनंद नसल्या कारणानं आता काय करायचं म्हटले, आता आपण काय करू, एका जागेवर कुठेतरी बसू आणि काय करू, जेवू. मग म्हटले ठीक आहे आता जेवायचं आहे, ठीक आहे, पण गाई एका जागेवरती एका झाडाखाली त्या ठिकाणी बसवा म्हटले. गाई त्या ठिकाणी बसल्याच्या नंतर भगवान परमात्मा म्हटले, आणा आपापल्या शिदोऱ्या. प्रत्येकानं आपापल्या शिदोऱ्या आणल्या. पण भगवान म्हटले, माझं आहे तसंच आणायचं, नाहीतर आणायचं नाही, चालणार नाही. म्हटले चालणार नाही, आणायचं नाही, देवा आणावंच कुठून, काय तुझ्यासारखं आम्ही आणावं कुठून. मग म्हटले आहे तसं स्वीकार कर बाबा, आमच्याच्यानं तुझ्यासारखं अन्न होणार नाही. मग महाराज गोपाळांचं जसं होतं तसं भगवंतांना घेतलं. आता तुम्ही म्हणाल ताई अभंग कुठे आहे, ऐका अभंग सुद्धा याच्यातच सोडून घेऊ, ऐका. आणि मग त्या ठिकाणी सगळ्यांच्या शिदोऱ्या एकत्रित केल्या आणि केल्याच्या नंतर तो काला त्या ठिकाणी केला बरं का. आणि काला केल्याच्या नंतर भगवान म्हटले, बसा कमळाचं जे फुल पाहिले तुम्ही, कमळाचं फुल कसं असतं सांगा बरं. त्याच्या बाजूने ज्या कळ्या असतात ना, ते जे फुल असतं त्याच्या पाकळ्या असतात, साईडनं मोठे असतात, मध्ये छोटे असतात. तसं भगवंतांना साईडने मोठमोठे गोपाळ बसवले, आतमध्ये छोटे बसवले. असं कमळाच्या फुलाच्या पाकळ्याप्रमाणे बसवल्याच्या नंतर ते भगवान परमात्मा त्या ठिकाणी मुरली जी आहे ते आपलं कमरेमध्ये शेळ्यामध्ये खोचतात आणि खोचल्यानंतर तो काला घेतात. घेतल्याच्या नंतर तो काला त्या ठिकाणी जे गोपाळ होते त्यांना देतात. पण काला देत असताना प्रत्येकाला समान काला मिळत नाही, काहीला थोडा मिळतो, काहीला जास्त मिळतो. आणि मग असा काला भगवान परमात्मा त्यांना वाटल्याच्या नंतर काला त्या ठिकाणी केल्याच्या नंतर एवढा सुंदर काला आहे, एवढा सुंदर काला आहे. म्हणूनच जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या प्रथम चरणात म्हणतात, आणि तो काला पाहून स्वर्गातले
देवांना सुद्धा वाटावं, इथं यावं आणि आम्हाला हा काला मिळावा. आणि काला मिळावं म्हणून देवानं काय डोकं लावलं त्यांनी, बरं का, त्यांनी डोकं असं लावलं की आता हे बालगोपाळांनी काय केले, काला खाल्लाय, खाल्ल्याच्या नंतर हाताला काय राहिलं असेल, काही ना काही कण शिल्लक असतील, मग ते काय करतील, या पाण्यामध्ये हात धुण्याकरता येतील. मग आपण काय करू, त्यांनी हात धुतला की आपण असणारे जे काही त्यांच्या हाताचं असणारं जे उचिष्ट आहे की कण आहेत ते आपण काय करू, खाऊ म्हटले. मग जळामध्ये पाण्यामध्ये मासे झाले आणि मासे होऊन काल्याची आशा करत होते. आणि काल्याची आशा करत असताना भगवंताच्या लक्षात आला. भगवान म्हणतात काला इतका सहज नाही म्हणले, इतका सोपा नाही म्हटले. भगवंताने एक आयडिया केली. भगवान म्हटले गोपाळ हो माझा ऐका, काला मिळाला तुम्हाला, आता एक काम करा, जे तुमच्या हाताला जे काही लागलेलं आहे ते आता पाण्यामध्ये जाऊन धुवू नका, तर आपल्या अंगाला पुसून घ्या म्हटले. पाण्यामध्ये अजिबात जाऊ नका. जसं सांगितलं त्यांनी आपापल्या अंगाला पुसलं. महाराज पुसल्याच्या नंतर त्यांना काही काला मिळाला नाही. मग महाराज त्यांना काला मिळाला नाही. आणि न मिळाल्याच्या नंतर आता पहा ना, आपण जो काला करतोय तो हरिनामाचा विठ्ठल विठ्ठल, जो काला वैकुंठामध्ये दुर्लभ आहे बरं का, तो काला तुमच्या आणि माझ्यासारख्या भाग्यवान माणसांना या साधू संतांच्या संगतीमध्ये जो वैकुंठी दुर्लभ आहे तो काला संतांच्या सहवासात मिळतो. अभंगाचं द्वितीय वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा काला महाराज या ठिकाणी संतांच्या सहवासामध्ये मिळतो. विशेष हा लाभ संत संगे, काल्याचा लाभ महाराज संतांच्या संगतीमध्ये होतो. आणि म्हणून महाराज आम्ही पुन्हा जन्माला येऊ कशा करता, काला करण्याकरता, काला मिळवण्याकरता. आणि म्हणून महाराज असा असणारा काला. मग म्हणाले असं मिळत नाही ना, आम्ही पंक्तीला बसू म्हटले, पंक्ती धरू. मग महाराज हे पंक्तीला बसले. आणि मग पंक्तीला बसल्यानंतर भगवान म्हणाले तुम्हाला काला इतका सहजासहजी खाता येणार नाही म्हणले, ऐका आमचं. मग काय करा म्हटले, आपल्या इथं काठ्या बांधा म्हणले. कुठं, इथं. प्रत्येकानं आपापल्या इथं काठ्या बांधा. मग काय केलं, प्रत्येकाच्या हाताला काठी बांधली. बांधल्याच्या नंतर खा म्हटले. आता काय खा काला. महाराज ते फक्त असं व्हायचं, असं असं असं, तोंडापर्यंत काही नेता येईना, काला काय खाता येईना. मग महाराज त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांसारखे गोपाळ होते महाराज, एवढे हुशार. मग त्या गोपाळांनी काय केलं, त्या तुकाराम महाराजांनी काय केलं, अशी आयडिया काढली. काही काही असतात महाराज, संकटातून कसं बाहेर पडायचं याच्याकरता काहीतरी उपाय काढणारे असतात. तसे आमचे तुकाराम महाराज उपस्थित होते. आणि म्हणून महाराज त्यांनी तो उपाय सांगितला अभंगाच्या 3ऱ्या चरणात. Yeah.
शेजारच्याला भरवायचं. असं करता करता त्यांना तो काला मिळाला महाराज, त्यांना खाता आला. आणि मग महाराज असा वैकुंठामध्ये दुर्लभ असणारा काला भगवान परमात्म्यांच्या ठिकाणी वाळवंटामध्ये केला. आणि संत मंडळी सुद्धा करतात हरिनामाचा खिचडी काला. आणि म्हणून महाराज असा असणारा काला सुद्धा आपण आज या ठिकाणी करतोय. आणि हा काल्याचा लाभ तुम्हाला आणि मला होतोय. काला म्हणजे काय? जीव आणि शिवाचं ऐक्य होणं म्हणजे काला. आपण ज्या वेळेला भाकर वेगळी असते आणि भाजी वेगळी असते, ज्या वेळेला भाकरीची चव वेगळी आहे आणि भाजीची चव सुद्धा वेगळी आहे, त्या दोन्हीला जसं एकत्रित करतो, एकत्रित केल्याच्या नंतर दोन्हीची चव एक होऊन जाते, त्याला म्हणावं तो भाकरीचा काला. आणि ज्या वेळेला आज आपण त्या ठिकाणी दही आणि लाही यांचं काय करतो? मिलन करतो. मिलन केल्याच्या नंतर तो सुद्धा एक काय आहे? काला आहे. आणि तो काला आज आपण या ठिकाणी करतोय. आणि म्हणून चलता चलता सांगून जाईल की सांगेन श्रीराम प्रभूंचा जो अवतार होता ना, त्या अवताराचं कार्य असं होतं की श्रीराम प्रभू म्हणजे त्यांना जसं लिहिलं होतं, बोलिले वाल्मिका तैसेची करीन वरतोनी दाविन नामा म्हणे, या न्यायाप्रमाणे त्यांना वागायचं होतं. आणि हे जे चरित्र आहे बाळकृष्ण भगवंताचं, ते चरित्र फक्त वर्णन करायचं. आणि वर्णनच का करायचं आणि काल्याच्या दिवशीच का करायचं, म्हणजे 8व्या दिवशी का करावं, याला असं एक कारण आहे. पहा, कारणं भरपूर असतील, पण माझ्या माहितीस्तव एक कारण असं आहे की माऊली विश्वमाऊली ज्ञानोबा ज्या वेळेला जगाच्या मालकांना विचारावं, माऊली एवढं सगळं जगाकरता केलं, तुम्हाला काय पाहिजे? माऊली सांगतात, भगवंता तू संतुष्ट असशील तर काहीही दे, तू संतुष्ट असशील तरच दे. काय? आता विश्वात मके देवे, येणे वागयज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे. तू अगोदर आनंदित असशील तरच दे. कारण एखादा माणूस समजा तुमच्याकडे आलाय, प्रसाद आहे त्याच्या हातामध्ये आणि तो तुम्हाला रागाने देतोय, घ्या प्रसाद, काय घ्या प्रसाद, तर तुम्हाला बरं वाटेल काय? नाही वाटणार. आणि तो जर आनंदाने आला, तुम्ही म्हणाले वा वा देवाचं दर्शन करून आलात, हो म्हणालात, आणि मग प्रसाद दिला, हो घ्या प्रसाद, कसं आनंदानं बरं वाटेल की नाही? मग हा प्रसाद तू प्रसन्नता, महाराज प्रसादाने आनंद वाटेल. तसं जगाच्या मालकाला आनंदित करण्याकरता आज जो सप्ताह असतो, 5 दिवसाचा असेल, 8 दिवसाचा असेल, त्रिदिनी असेल, महिन्याचा असेल, मग महाराज काल्याच्या दिवशी त्याच्या लिल्याचं वर्णन केल्याच्या नंतर त्याला आनंद होतो. आणि त्याला एकदा का आनंद झाला की तो आम्हाला, तुम्हाला आणि मला आजही देतो. पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. तुम्हाला हवं तेवढं देण्याची ताकद त्याच्यामध्ये आहे. त्याला कणभर द्यावं लागतं. काय? नाही दिलं तर तुम्हाला भेटत नाही बरं का. आपल्याकडे आहे काय? कणभर. त्याला द्यावं कणभर, घ्यावं आपण पोटभर. त्याला कणभर दिलं म्हणजे पोटभर भेटतं असं आहे, पण कणभर देण्याकरता सुद्धा अंतकरण तसं असावं लागतं. हा, आणि म्हणून महाराज सांगतात की एवढा सुंदर काला आहे, एवढं सुंदर स्थान आहे वाळवंट, याच्यासारखं उत्तम स्थान जगात दुसरं काल्या करता नाही. अभंगाचं
जगतामध्ये दुसरं कोणतं नाही. अशा प्रकारचा गोड असा काला भगवान परमात्म्याने त्या ठिकाणी केला, संत मंडळींनी सुद्धा केला आणि तीच परंपरा घेऊन आपण सुद्धा हा काला करत आहोत. आणि म्हणून जन्माला आल्याच्या नंतर माणसाच्या जीवनामध्ये माणसानं काला केला पाहिजे, नाहीतर त्याला प्रश्न करतात तू का आला. काय केला पाहिजे? काला केला पाहिजे. काला म्हणजे काय? जीव आणि शिवाचं ऐक्य होणं म्हणजे काला. तो काला जर करत तुका म्हणे काला कोठे अभेद देखीला. काल्यामध्ये तुम्ही काय असं वेगळेपण पाहिले का? वेगळेपण म्हणजे काय तर भेद पाहिलाय का? तुम्ही वेगळे आहात किंवा असं आहे असं पाहिलंय का? नाही. तर जीव आणि शिवाचं ऐक्य होणं काला कुठे अभेद पाहिलेला नाही. असा असणारा काला केवळ आणि केवळ वैष्णवांच्या आणि भगवंताच्या त्या ठिकाणी संगतीमध्ये काला असा असणारा काला आज आपण या ठिकाणी करत आहोत. तरी ज्या संत तुकाराम बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त हा काला किंवा हा सप्ताह आपण करतोय, त्या तुकाराम बाबांच्या आपल्यावर उपकार आहेत की आपल्याला त्यांनी हरिभजनाला लावलं, कीर्तनाला लावलं, भजनाला बसावं यावं हे आपलं ज्ञान मिळालं. म्हणून त्या संतांचे मानावे तेवढे उपकार कमी आहेत. आपल्या गावावरनं दिंडी सोहळा जातो. आपल्या गावामध्ये आत्ताच एक सप्ताह झाला. म्हणजे किती परमार्थाची गुढी आपल्याला लागली आहे. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळी वाजवा. आणि एवढ्या आनंदानं एवढ्या उत्साहानं बहुसंख्येनं आपण सर्वजण उपस्थित झालात. आपल्या सर्वांवरती बाबांची कृपा आशीर्वाद राहोत. आणि खरंच बाबांचं जे प्रेम आपल्या गावावरती आहे खरंच. आणि बाबा संत मंडळी असंच कुठल्या ठिकाणी जात नाहीत. बाबा जे आले ते आपल्या गावचं महत्भाग्य आणि बाबांचंही महत्भाग्य की तुमच्यासारखे माणसं बाबाला मिळाले ही खरंच आनंदाची गोष्ट आहे. आणि म्हणून वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम बाबांचं जे काही कार्य आहे त्या कार्यामध्ये जे कोणी सहकार्य करेल, जे कोणी बाबांची सेवा करेल त्याच्या जीवनामध्ये बाबा भगवान परमात्मा सर्व संत मंडळी कृपा आशीर्वाद देतील व जीवनामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही अशी ताकद संतांची असते बरं का. आणि म्हणून सर्व साधू संत मंडळी विश्वमौली ज्ञानोबराय अनंतकोट ब्रह्मांड नायक अकारण कारण करुणा बोलवणाले पंढरीशी पांडुरंग परमात्मा आपण सर्वजण टाळकरी मंडळी सुंदरशी साथ केलीत. श्रोते मंडळी, श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती अगदी सुंदर असे श्रोते आहेत. तुम्हा सर्वांची चरणारविंदी नतमस्तक होते. तिकडे पाठीमागं बाजूला बसलेले त्यांच्याही चरणारविंदी नतमस्तक समोर बसलेले बाबा आहेत, साऊंड सिस्टीमवाले भैया आहेत. सर्वच जण सर्वांना मनापासून धन्यवाद देते. असंच या सोहळ्याला या सप्त्याला येत जा, सहकार्य करत जा. कारण हा जो आनंद आहे हा आनंद वैकुंठातही मिळणार नाही, कारण स्वर्गातही मिळणार नाही. जो स्वर्गात नाही वैकुंठात नाही तो या भूलोकामध्ये आहे, तो या मृत्यू लोकामध्ये आहे. म्हणून जेवढा घेता येईल, जेवढं आपल्याला मिळवता येईल तेवढं मिळवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी झालेली जी कीर्तन सेवा आहे वैकुंठवासी तुकाराम बाबांच्या चरणारविंदी संत भीमसिंह महाराज, संत भगवान बाबा सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करते. या ठिकाणी सगळ्यांनी वर हात घ्या. एकदा प्रेमानं भजन घेऊयात. पाठीमागं बसलेले सगळ्यांनी वर हात घ्या. दादाचं चॅनलचं नाव आहे वेड कीर्तनाचे चॅनल बरं का. त्या चॅनलवरती प्रत्येकानं यूट्यूबवरती जायचं, सर्च करायचं वेड कीर्तनाचे आणि त्या चॅनलवर जाऊन चॅनलला सबस्क्राईब करायचं, व्हिडिओला लाईक करायचं बरं का. आणि त्यानंतर जे काही व्हिडिओ असतील व्हॉट्सअप फेसबुकला शेअर करायचे. आणि केल्याच्या नंतर काय होईल तर आपला रिवकी दिवकीमध्ये असणारा जो सोहळा आहे, जो अखंड हरिनाम सप्ताह आहे तो तुम्हाला आणि मला किंवा जगभरात हा पाहायला मिळणार आहे. म्हणून महाराज या ठिकाणी सर्वांना विनंती आहे, या ठिकाणी भजन घेऊयात.
ज्ञानेश्वर माऊली